गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. ॲक्च्युली खूप दिवसांनी आपण व्लॉग शूट करतो आहे, कारण का त्याच्यामध्ये रिझन पण आहे. म्हणजे असंच नाही, ॲक्च्युली मिळतच नव्हता व्लॉग शूट करायला. कारण का ह्या 2 महिने एका चांगल्या मोठ्या प्रोजेक्टवरती काम चालू आहे त्याच्यामुळे. आणि लवकरच काही दिवसात तुम्हाला मी ती ऑफिशियली अशी गुड न्यूज देईन, कारण का आत्ता काही सांगू शकत नाही नक्की काय आहे, कसं काय आहे, काहीच नाही. मला काहीच डिस्कसच नाही करता येणार त्याच्यामुळे, कारण का अजून चालू आहे सगळं प्री. सो एकच रिझन नाही आहे. आत्ता वाजले 4 आणि मी निघालो आहे मुंबईला, कारण का त्याच प्रोजेक्टसाठी आज फायनल नरेशन आहे. सो सगळेजण असतील आणि फायनल नरेशन होईल. त्याच्यानंतर मग डायरेक्टली सगळ्या गोष्टी शूटिंग वगैरे चालू होईल. आणि दुसरं असं की दापोलीला जो आपण फिल्म केला होता, जो शूट केला होता मी, माझं आत्तापर्यंतचं एक असं त्याच्यामध्ये या फिल्ममध्ये खूप सारं काम होतं. खूप सारं म्हणजे माझे चांगले 3-4 सीन होते मोठे. सो हे पहिला प्रोजेक्ट आहे असा माझा, आणि तो नेमका आज रिलीज होतो आहे 22 मार्चला. आणि त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे आपलं नरेशन पण लवकर आहे, 2:30चं वगैरे असेल. आणि त्याच्यानंतर 5चं आहे ते आपलं प्रीमियर आहे त्या मूवीचं. सो प्रीमियरला पण जायचं आहे. आता कसं काय मॅनेज होईल ते पण आता बघूया तिथे जाऊन सगळं. पण 4च्या डोंगरीने मी तर निघालो आहे. सो आजच्या दिवसासाठी मी खूप एक्सायटेड पण आहे. सगळ्या अशा मिक्स इमोशन आहेत, त्याच्यामुळे भरपूर दिवसांनी भेटतो आपण. सो आता आपण मध्ये ट्राय करू की आपल्याला जिथे व्लॉग टाकायला मिळेल तिथे आपण ते व्लॉग टाकू आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. नाहीतर त्या प्रोजेक्ट रिलेटेड सगळे तुम्हाला बघायला मिळतीलच गोष्टी, पण त्या कधी मिळतात काय मिळतात ते पण सांगेन. पण आजचा दिवस खूप स्पेशल आहे. सो निघालो आता इकडून आपल्या श्रीवर्धन डेपोतून. अजून निघालेलो पण नाही आहे, म्हणजे डोंगरी गाडीत बसलो आहे. सो बोललो तुमच्याजवळ पहिले डिस्कस करूया आणि आजचा दिवस तुम्हाला पूर्ण दाखवतो. सो सगळ्याच माझ्यासोबतच तुम्ही हा प्रीमियर पण बघा. तुम्ही आजचं आपलं ऑफिस वगैरे मध्ये जाणार त्या गोष्टी पण तुम्हाला दाखवेनच. सो चला निघालो आहे आता. तर पहिलं मला वाटत नाही मी आता मध्ये काही शूट करेन, डायरेक्ट आपण पनवेलला भेटू असं वाटतं आहे, कारण का मी आता झोपणार आहे. तुम्हाला आले झोप, कारण का काल आलो लेट, त्याच्यामुळे झोपायलाच नाही मिळालं. सो आता गाडीत झोपून जायचं, पनवेलला भेटू आपण. मला वाटतं डायरेक्टली ठरल्याप्रमाणे तसंच झालं की डायरेक्ट उठलोच मी पनवेलमध्ये इकडे. 4 तास सलग झोपून आलो. सो आता झालं आहे, आता निघूया आपण. आता इथनं ट्रेन पकडतो पनवेलवरून आणि मग गोरेगावला लगेच फ्रेश होऊन तसं ऑफिसला पहिलं जायचं आहे. सो बघूया कसं काय होतं. पण आता पनवेलवरून निघालो आहे. पनवेलपर्यंतचा प्रवास आपला झाला आहे झोपून, आणि आता ट्रेनमधून इकडून पुढे जाऊ आणि पुढची आपली कामं लगेचला करायची. चला फायनली गोरेगावला पोचलो आहे आणि गोरेगावला आता तिथे फ्रेश वगैरे होतो आणि मग ऑफिसला जातो. कारण का आता सालं ते मला टेन्शन ते झालं की आहे 2:30चं नरेशन पहिलं, ते कधी आटपतं आहे माहीत नाही. पण 4:30ला तिकडे पोचायचं आहे. 4:30 5चं प्रीमियर आहे, पण 4:30ला तरी पोचायला हवं. पण कसं काय आता काय मॅनेज होते मला काहीच आयडिया नाही आहे. सो बघूया, नाही तर मग काय आपलं प्रीमियर थोडं मिस होतं आहे की काय होतं आहे. आता त्याच्यामध्ये नरेशन थोडं पुढे जायला नको, नाहीतर मग सगळेच वांदे होतील. सो लेट्स सी, बघूया. आता फ्रेश होऊन घेतो आधी. सगळं आज दिवसभरात घाई झाली खूप आणि लेट पोचलो ॲक्च्युली. त्याच्यामुळे डायरेक्ट ऑफिसला गेलो फ्रेश होऊन, आणि नरेशन होतं त्याच्यामुळे वेळ पण झाला. सो आता वाजलेच 7, 5चं प्रीमियर होतं. सो बघूया काय आता भेटतं आहे. मी फोन केला होता, सो हा फोन गेला आहे, इंटरव्हल झालं आहे. पण तरी पण भेटून येतो जाऊन. किती आता काय राहिलं काय बघायला मिळालं तर, पण जाऊन येतो आधी. सो आपण भेटूया तिकडे. हे बघा आपल्या फिल्मचं प्रीमियर इथे आहे. सो हा बॅनर लागला आहे आणि पोचलो आहे खूप धावत. सो जेवढं काय भेटेल तेवढं आपण बघूया आता. फायनली घाईत आलो आहे लिफ्टमध्ये. सो तसंच लगेच निघालो तिथून. सो आता पोचलो आहे, तर बघूया कोण भेटते आणि काय झालं आहे. हे बघा सगळं सेटअप लागलं आहे, पण आपण पहिले स्क्रीन पकडूया जाऊन. सो चला. सुद्धा चालू आहे. म्हणजे असे बरेच आवाज दिले होते, पण सिरियसली खूप थँक्यू. गॉड ब्लेस यू. आणि कर्ज माझ्याबरोबर माझ्या खांद्यावर नेहमी राहील. तुमचा चेक मी कधी नाही घेणार. थँक्यू सो मच. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आणि सर्वांना थँक्यू. आणि कंचनजींचं आमचं फार जुनं नातं आहे. आम्ही एकाच शाळेत नव्हतो, पण गोरेगावच्या, त्यामुळे आमचं
गोरेगावचे आहेत आणि थँक्स फॉर द सपोर्ट आणि मनापासून थँक्यू. वैशालीजी, ओव्हर टू यू. ओव्हर अँड आउट. मी सगळ्यात आधी कंचनजींना थँक्यू म्हणेन. त्यांनी माझ्यावर हा दुसऱ्यांदा विश्वास ठेवलेला आहे आणि इतका गंभीर विषय आशयघन जेव्हा स्क्रिप्ट समोर येतं तेव्हा माझ्यासारख्या नवख्या संगीतकाराला निवडणं ही एक मोठी धीराची गोष्ट होती. मॅडम अभिनंदन. आम्ही आता सेकंड हाफ मध्ये आलो. नरेशन होतं म्हणून पटकन धावत आलो. कसं पहिल्या ह्याच्यात नव्हता. पहिल्या हाफला नव्हतो. आता पहिला हाफ उद्याला सनसिटीला बघ. हो 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 हो. कशात पण मस्त. अभिनंदन तुमचं पण. सो मच. आणि ही आमची टीम काय म्हणतो. कॉंग्रॅच्युलेशन तुझं पण. कसं असं पोहोचलास का? हो कसा बसा धावत पोहोचलोय. मॅडमना पण भेटलो मगाशीच. सो झालेला आहे फायनली रिलीज मॅम. Yes, 1 वर्षानंतर आणि आता हंगामा करायचा आहे. येस. And we rocked and everybody loved the film. So please आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जा आणि जन्मऋण नक्की पहा. नक्की पहा. येस. अँड स्टार इज हिअर. हा गायब होता. तू कुठे होता. कॉंग्रॅच्युलेशन. अरे नरेशन होतं माझं. चालूच आहे. प्रमोशन झालंच पाहिजे ना. फायनली ज्याची आम्ही सगळेजण वाट बघत होतो, आपला मूवी फायनली रिलीज झाला 22 तारखेला. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांनी जिथे तुम्हाला थिएटर्स अवेलेबल आहेत तिथे जाऊन बघा. मस्त मूवी बनलाय, मजा येईल बघायला. सो नक्की विजिट करा आणि आम्हाला टॅग करा प्रत्येक पोस्टला. जन्मऋण पाहायला विसरायचं नाही. सिनेमागृहातच बघा. हो. चला गणपती बाप्पा मोरया. फायनली रेल्वे स्टेशनला आलोय. मला शेवटची 15 मिनिटच मूवी बघायला भेटला. माझं काम ॲक्च्युली मी काय केलं ते मलाच बघायला नाही मिळालं, कारण का इकडूनच मी लेट फ्री झालो. पण सगळ्यांना भेटलो ते एक बरं झालं. मूवी काय मला बघता येईलच. मूवी आज रिलीज झाला आहे सो कधी बघेल. पण सगळ्यांना पुन्हा भेटून बरं वाटलं आणि माझं असं फर्स्ट असं प्रॉपर लेवलचं प्रीमियर होतं. सो मला खूप बरं वाटलं. सगळे मोठी लोकं आजूबाजूला वावरताना जेव्हा आपण मोठ्या स्क्रीनवर दिसतो आणि आपल्याला लोक प्रीमियरला रेकग्नाईज करतात, हे माझ्यासाठी खरंच हे नवीन एक्सपिरियन्स होता. म्हणजे असं मोठ्या फिल्मचं. सो मला बरं वाटलं खूप आणि खूप माझा चांगला एक्सपिरियन्स आहे हा. मी लाईफटाईममध्ये या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळतील असं कधी इमॅजिन पण नव्हतं केलं. आणि चालू आहे थोड्या गोष्टी, तर मला ना खूप आनंद होतो या गोष्टींचाच. मला मजा वाटते खूप सगळं करताना. सो चाललं आहे आता, परत चाललो ऑफिसला आणि मग निघायचंच आहे उद्या आता परत. सो कधी बघूया आता कधी टाईम कसं काय मॅनेज होतं त्याप्रमाणे निघूया. मी तसाच लगेच निघालो, रूमवरती आलो, पॅकिंग केली आणि आता तसं दादरला आलो आहे. दादरवरनं तुतारी एक्सप्रेस पकडायची आहे. फक्त आता माझ्यासाठी टास्क मोठा एवढा एकच आहे की तुतारीला असणाऱ्या रासभर गर्दी. सगळे शिमग्याला गावी चाललेत, त्याच्यामुळे मी त्या कचाट्यात भेटणार आहे. मला होप सो बसायला जागा भेटू देत. माणगावपर्यंत आपल्याला जायचं आहे. सो चला आता बघूया कितपत काय आपल्याला मिळतंय. वाजले जवळजवळ 7:30 आणि आत्ता घरी पोचलोय. मध्ये कुठे शूट करायला नाही मिळालं कारण का माझी बॅटरी खूप लो झाली होती. त्याच्यामुळे बोललो फोनची बॅटरी जरा टिकून राहील म्हणून शूटच नाही करायला भेटलं. आणि मग तिकडून आल्याच्यानंतर मला बस पकडायला लागली. बस पण पूर्ण फुल होती आणि मग मस्त झाला प्रवास. त्यात तो ड्रायव्हर माझ्या नशिबात एक मस्त भेटतात. सो एवढा असा मस्त एकदम धावपळीचा गेला हा दिवस आणि पोचलोय फायनली घरी. सो सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्यात. सो तुम्हाला ब्लॉगमध्ये त्या बघायला मिळाल्याच असतील. सो फिल्म नसेल बघितलं तुम्ही जाऊन तर तुम्ही तो बघून घ्या आणि सांगा मला कसं झालं आणि तुम्ही टॅगसुद्धा करा. सो आत्तापर्यंत ब्लॉगला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.